श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. मुकुंदराव खेर्डेकर हे श्री महाराजांचे अनुग्रहित असून हैदराबादला राहत असत. त्यांची आई सौ सरस्वतीबाईंनाही श्री महाराजांचा अनुग्रह होता. मुकुंदराव यांच्या वडिलांना व लहान भावांना महाराजांचा अनुग्रह घ्यायचा होता. तेव्हा मुकुंदरावांनी श्री महाराजांना पत्र पाठवून आपण हैदराबादला यावे म्हणून आग्रहाची विनंती केली. तेव्हा श्री महाराजांनी त्यांना पत्र पाठवून आपण येथे आलात म्हणजे आपल्याबरोबरच हैदराबादला येऊ म्हणून कळविले. त्यानंतर मुकुंदरावांनी श्री महाराजांना मी आपणास हैदराबादला घेऊन जाण्यासाठी तिथे येईल म्हणून कळविले होते. त्याप्रमाणे ते आज 29 ऑक्टोबर 1974ला श्री महाराजांना हैदराबादला घेऊन जाण्यासाठी रेल्वेने जालन्यास आले व श्री रामरायाचे दर्शन घेऊन श्री महाराज कुठे आहेत म्हणून चौकशी केली. तेव्हा मंदिरातील लोकांनी श्री महाराज निश्चित कोठे असतील ते आम्हाला सांगता येणार नाही, तरी आपण साखरखेर्ड्याला जाऊन पाहावे म्हणून सांगितले. त्याप्रमाणे ते लगेच साखरखेर्ड्याला जाण्यास निघाले व त्यांनी श्री महाराजांचे दर्शन झाल्याशिवाय काहीही न खाण्याचा निश्चय केला. नंतर ते जालना चिखली बसने मेरा फाट्यावर उतरले व साखरखेर्ड्याला जाण्यासाठी वाहनांची चौकशी करू लागले व त्याच वेळी श्री महाराजांची चौकशी केली असता श्री महाराज साखरखेर्ड्याला नसून गेल्या 2-3 दिवसांपासून ते मलकापूर माकोडी भागात गेले असल्याचे समजले. तेव्हा ते तसेच चिखली बुलढाण्यावरून साधारण 1:30 वाजता मलकापूरला बसस्थानकावर उतरले. तेथे श्री महाराजांबद्दल थोडी चौकशी केली असता श्री महाराज आज जयपूरकर साहेबांकडे असल्याचे समजले. त्यांनी ज्यांच्याजवळ श्री महाराजांची चौकशी केली तेही श्री महाराजांचे भक्त असून त्यांनाही महाराजांच्या दर्शनाला जायचे होते. तेव्हा ते दोघेही जयपूरकरांकडे येण्यास निघाले. इकडे जयपूरकरांकडे नुकताच रामाचा नैवेद्य होऊन आरती झाली होती व जेवणाची पाने मांडणे सुरू होते. तेव्हा श्री महाराज घरमालकास म्हणाले, 2 पानं जास्ती मांडा. आणि श्री महाराज हातात माळ घेऊन जप करीत सारखे रस्त्याकडे पाहत वरांड्यात फेऱ्या मारू लागले. थोड्याच वेळात मुकुंदराव आणि ते गृहस्थ तिथे आले. त्यांना पाहताच महाराज म्हणाले, या मुकुंदराव या, मी आपली वाटच पाहत होतो. हे ऐकून आणि त्या दोघांना तिथे आलेले पाहून सर्वच मंडळी आश्चर्यचकित झाली. श्री महाराज त्यांना म्हणाले, मुकुंदराव, आपण आधी रामाचं दर्शन घ्या, स्नान करा, 1 माळ जप करा आणि आमच्याबरोबर प्रसाद घ्यायला बसा. त्यांचे स्नान व जप झाल्यावर सर्वांनी भोजन प्रसाद घेतला. भोजनानंतर मंडळींनी मुकुंदराव यांची चौकशी केली असता ते हैदराबादहून श्री महाराजांना हैदराबादला नेण्यासाठी आले असल्याचे कळले. शिवाय जालना, मेरा, चिखली, बुलढाणा, मलकापूर असा प्रवास करताना श्री महाराजांचे दर्शन झाल्याशिवाय काहीही न खाण्याचा त्यांनी निश्चय केला होता. हे समजल्यावर तर श्री महाराजांचे अंतर्ज्ञान व प्रेम पाहून सर्वांनी महाराजांना मनोमन नमस्कार केला. त्या दिवशी मुकुंदराव तेथेच मुक्कामी थांबले. दुसऱ्या दिवशी मलकापूरला सोहळकर साहेबांकडे रामाचा नैवेद्य झाला. त्यानंतर दुपारी 2 वाजता श्री महाराज मुकुंदराव सोबत जालन्यात आले व तेथून मुकुंदराव श्री महाराजांना घेऊन रात्री 11:30 वाजताच्या मेलने हैदराबादला गेले. त्यावेळी महाराजांबरोबर विनायकराव व रामदास आचार्य होते. स्टेशनहून ऑटोरिक्षा करून मुकुंदरावांनी महाराजांना घरी नेले. त्यांच्या आई सरस्वतीबाई महाराजांच्या येण्याची वाटच पाहत होत्या. श्री महाराजांचा ऑटोरिक्षा जसा घरासमोर आला तसं सरस्वतीबाईंनी ओवाळण्याचं तबक हातात घेतलं आणि त्या ऑटोला हा माझ्या गुरु महाराजांचा रथ आहे म्हणून औक्षण केलं. त्यांची महाराजांवर एवढी श्रद्धा होती. नंतर श्री महाराजांना पाय धुवून व औक्षण करून घरात आणले. श्री महाराज हैदराबादला येण्याच्या 3 दिवस आधीपासूनच मुकुंदरावांची आई सौ सरस्वतीबाईंनी आजूबाजूच्या परिसरात महाराष्ट्रातून आमचे गुरु महाराज घरी येणार असून ते साक्षात हनुमंताचे अवतार आहेत म्हणून सांगून ठेवले होते. त्यामुळे श्री महाराज हैदराबादला त्यांच्या घरी येताच त्या वेटाळीतील आजूबाजूची व परिसरातील बरीच मंडळी महाराजांच्या दर्शनास येऊ लागली. असो साधक हो,
लोकांना रामनामाचा अनुग्रह देऊन त्यांना अट्टहासाने रामाचं नाम घ्यायला सांगता हे बरोबर वाटत नाही, असे एका विद्वान शास्त्रींनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांना सांगितले. त्यावर श्री महाराजांनी त्यांना सांगितलेले नामस्मरणाचे महत्त्व आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत, अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.